आता आपल्याला पुढच्या साईडने फक्त गोट लावायचा आहे. तर जर आपल्याला फक्त पुढच्याच बाजूने गोट लावायचा आहे तर तो सरळ पट्टी काढली तरी चालते. जर पूर्ण राऊंडने गोट मारायचा असला पूर्ण ब्लाऊजला तर तिरक्या पट्ट्या काढायच्या. आता ह्या पद्धतीने मी सरळ एक पट्टी काढून घेते. जास्त मोठी नाही काढायची, आपल्याला 1 इंचाची अशी पट्टी काढून घ्यायची. सुरुवातीला ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग आपल्याला वरच्या बाजूने जोडून त्याला शिलाई मारून घ्यायची. कडाने शिलाई मारायची. फोल्ड व्यवस्थित बघून घ्यायचं. आता इथे उरलेलं कापड आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आपल्याला थोडंसं मुडपण्यासाठी थोडंसं अर्धा इंच कापड ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं बाकीचं कापड. आता अशा पद्धतीने ह्या अशा पद्धतीने आतमध्ये मुडपून घ्यायची कापड. आता एक्स्ट्रा थोडंसं नॉर्मल कटिंग करून घ्यायचंय गोटसाठी आपल्याला, कारण ती कापडमध्ये आले की बाहेर येणार आहे. तर त्याला अशी व्यवस्थित थोडीशी कटिंग करून घ्यायची. आता ह्या पद्धतीने नॉर्मल असा गोट तयार करायचा आहे आपल्याला बारीक कडाला टिप मारून घ्यायची, म्हणजे गोट हा व्यवस्थित येतो. ह्या बोटाच्या साह्याने खालच्या बाजूने पलटी मारायची. आता गोट झाल्यानंतर दोरा लगेच कटिंग नाही करायचा. आता आपल्याला इथे आयसाठी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची त्याला. तर ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्किंगसाठी आधी हे बोटाच्या साह्याने व्यवस्थित करून घ्यायचं आणि तिथे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले मेजरमेंट तयार होते. आता त्याच बाजूने येऊन एक आपल्याला आय तयार करायचं आहे. त्रिकोण पद्धतीने आय तयार करून घ्यायचे. ह्या अशा पद्धतीने आपले आय तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.